हे खूप रिलिव्हिंग आहे ना तुमच्यासाठी पण. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. मला खूप खूप बरं वाटतंय तुमच्यासाठी खरंच. मलाही आहे ग. आणि ईशा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो. इफ यू रिमेंबर, जेव्हा या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली तेव्हा मी एकटा होतो, खूप एकटा होतो. तू मला सपोर्ट केलंस, मॉरल सपोर्ट तू दिलास मला. अगं एवढंच काय, ऍडव्होकेट देशमुखांची ओळख सुद्धा तूच तर करून दिलीस, त्यांचा रेफरन्स तूच दिलास मला. आय कांट इमॅजिन जर तू नसतीस तर काय झालं असतं. अहो असं काय म्हणताय तुम्ही बाबा? मी काहीच नाही केलंय. इनफॅक्ट तुमची केसच तशी स्ट्रॉंग होती म्हणून सगळं नीट झालंय. विशाख, कम ऑन कम ऑन. म्हणजे हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, मी मान्य करतो, पण खरंच हे बोलायची काहीही गरज नाहीये. अँड यू नो ईशा, आय हॅव रिअलाइज्ड वन थिंग, की तुझ्यामुळं गोष्टी पुढे सरकतात. म्हणूनच तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. बाबा प्लीज, तुम्ही रिक्वेस्ट वगैरे काय म्हणताय? आहो तुम्ही फक्त सांगायचं. काय करू तुमच्यासाठी मी, सांगा. ईशा, तू ओमशी बोलशील का प्लीज? काय काय झालंय परत? मला प्लीज सांगता का नीट नेमकं काय झालंय का? म्हणजे काय काय बोललाय का तो तुम्हाला? काही रिॲक्ट केलंय का त्याने? अगं तो काही बोलतच नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे ईशा, मला खूप वाटतं की ओमनं माझ्याशी बोलावं, गप्पा माराव्यात, पण आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की तू समजा आमच्यातली मीडिएटर झालीस ना, जर तू त्याच्याशी बोललीस ना ईशा, तर गोष्टी खरंच पुढे सरकतील.